नमस्कार. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले. 2017 साली गणेश चतुर्थीच्या दिवशी शरद पवारांच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी बीजेपीला समर्थन देण्यासाठी ही बैठक बोलवली होती व सत्तेमधून शिवसेनेला कसं बाजूला काढायचं याच्या कारणास्तव ती बैठक होती. म्हणजे बीजेपी संघ आपण सरकारमध्ये सामील व्हावं व शिवसेनेला सत्तेमधून कसं बाहेर काढावं आणि याचे व्हिडिओ पुरावे व आमदारांच्या सहीसहित जे कागदपत्र आहे ते आपण जाहीर करू असा इशारा शरद पवारांना धनंजय मुंडे यांनी दिला. नेमकी काय कारण आहे, नेमकी काय घडलेलं आहे याचे विश्लेषण आपण करणारच आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. युथ इंडिया चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सामाजिक, राजकीय व शैक्षणिक घडामोडीची सर्वप्रथम बातमी आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. चला तर बोलूया आपण व्हिडिओमध्ये. धनंजय मुंडे जे की एक आक्रमक शैलीचे प्रवक्ते व नेते आपली भाषा शैलीमध्ये मांडले जातात, त्यांनी एक आक्रमकपणे शरद पवार यांच्यावर आरोप केलेला आहे की 2017 साली गणेश चतुर्थीच्या दिवशी शरद पवार साहेबांनी जी बैठक बोलवली होती ती बैठक अशी होती की आपण शिवसेनेला सत्तेमधून कसं बाजूला करायचं व आपण बीजेपी मध्ये सामील होऊन आपण बीजेपी संघ सरकार बनावं असा त्यांचा हेतू होता. त्याचे व्हिडिओ पुरावे व कागदपत्र सहित आमदारांच्या सह्यासहित आहे. तत्पूर्वी याच्या गलबतीसाठी पवार साहेबांची दिल्लीमध्ये सुद्धा बैठक झालेली होती असा पण त्यांनी उलगडा करताना दिसला. आणि अजून त्यांच्या भाषणामध्ये असे मुद्दे जाहीर झाले की पवार साहेबांनी पुलोचं सरकार बनवलेलं होतं, त्यावेळेस ते संस्कार आणि अजित दादा यांनी बीजेपी संघ जाऊन सरकार बनवलेलं आहे तर ते गद्दारी. म्हणजे त्यांचा एक बोलण्याचा जे सूर होता मुंडेंचा, हे तुम्ही जे करता ते चांगलं आणि आम्ही जे करतो ते वाईट. आम्ही हे करण्याचा मागचा हेतू फक्त आमचा एवढाच होता की विकासाचे काम होते, त्यामुळं अजित दादा पवार हे बीजेपी मध्ये सामील होऊन त्यांनी सरकार स्थापन केले. आता ह्या मुद्द्यामध्ये चर्चा होऊ शकते, याच्या सखोल चर्चेमध्ये जाऊ शकतो, परंतु आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया याला प्रत्युत्तर देताना आव्हाडांनी काय प्रत्युत्तर दिलेलं आहे. आव्हाडांनी पण जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे धनंजय मुंडेंना. आव्हाड सुद्धा, जितेंद्र आव्हाड सुद्धा एक आक्रमक शैलीचे प्रत्युत्तर देणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंनी जरूर ते कागदपत्र, व्हिडिओ सार्वजनिक सादर करावे, याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. हे उगाचच हे असे आरोप करण्यामध्ये आता मग्न झालेले आहे, त्यांच्याकडे कोणता विषय नाहीये असं त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. व तसेच पुलोचं सरकारमध्ये जनता संघ, भारतीय जनता पार्टी नव्हता, जनता संघ होता असं पण ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि या उलट शरद पवारांच्या पण एका बाईटमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अजित पवार किंवा जे गेलेले लोक आहे यांची फाईल नरेंद्र मोदीच्या कपाटामध्ये आहे, त्याच्यामुळे हे इथून सोडून गेलेले आहेत. तर याचा अर्थ काय होतो? प्रत्युत्तर, उत्तर, दावे, प्रतिदावे, आरोप, प्रत्यारोप हे खूप मोठ्या टोकाच्या भूमिकेकडे जाऊन बसलेले आहेत. तर आपल्याला मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं? शरद पवार यांनी खरंच बीजेपीला सपोर्ट देण्यासाठी प्रयत्न केला होता का 2017 साली? उद्धव ठाकरेंना सरकारमधून कसं बाहेर काढायचं असा प्रयत्न केला होता की आव्हाड किंवा शरद पवार हे बोलतायत की हे यांच्यावर जे आरोप होते त्या आरोपामुळे हे बीजेपी मध्ये सरकार स्थापन केले? आपल्याला काय वाटतं? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमेंटमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद.